अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात सध्या पक्षांतर्गत नाराजी असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये या दोघांविरोधात नाराजी पसरली आहे। अजित पवार यांचा घातपात असल्याचा सूर लावल्यानं पक्ष श्रेष्ठी त्यांच्यावरती नाराज आहेत। गेले काही दिवस अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात आमदार अमोल मिटकरी वारंवार शंका उपस्थित करतायत, तर पक्षानं घेतलेल्या भूमिकेचं पालन करत नसल्यानं पक्ष श्रेष्ठी अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती नाराज आहेत। दरम्यान कुणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही। माझी भूमिका स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेसमोर आहे असं मिटकरींनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधले अनेक नेते राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर आता अजित पवार यांच्या अपघातामध्ये काहीतरी खोट आहे, काहीतरी काळ आहे असं सातत्यानं सांगतायत। सातत्यानं या अपघातासंदर्भात शंका उपस्थित करतायत। रोहित पवार यांनी पत्रकार परिषद देखील घेतली, मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधले हे दोन नेते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील हे दोघं देखील असाच सूर लावत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधले पक्षश्रेष्ठी नाराज आहेत। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। संदीप, कस्तुरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आपल्याला म्हणजे दोन मतप्रवाह वेगवेगळे पाहायला मिळत आहेत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकडे रोहित पवार, शरद पवार यांच्या पक्षातले जे आमदार आहेत ते प्रेझेंटेशन दाखवत मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी पत्रकार परिषदा घेत आहेत आणि दुसरीकडे जेव्हा विमान अपघात झाला होता तेव्हा तात्काळ अमोल मिटकरी जे अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत त्याचबरोबर प्रवक्त्या म्हणून काम केलेल्या रुपाली ठोंबरे यांनी खरं तर घातपात असल्याचं पहिल्यांदा जाहीर केलेलं होतं माध्यमांसमोर। तशा त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या, मात्र अजूनही सुनेत्रा पवार असतील किंवा अजित पवार यांचं कुटुंबीय असेल त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही। त्यामुळे तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण आपल्याबरोबर स्वतः अमोल मिटकरीजी जोडले गेलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे। अमोलजी, पक्षश्रेष्ठी तुमच्यावरती नाराज आहेत, मात्र तुम्ही असं स्पष्टीकरण दिलंय की मी बिनबुडाचे आरोप करत नाही, माझ्याकडे पुरावे आहेत। तुमच्याकडे काय पुरावे आहेत? मी पहिल्या दिवसापासून घातपाताचा संशय व्यक्त करतो आहे। आमदार रोहित पवारांनी आता 14 तारखेपासून ही प्रेस घ्यायला सुरुवात केलेली आहे, पण मी पहिल्या दिवसापासून, मी असेल, रुपाली ठोंबरे असतील, आम्ही सुरुवातपासून ह्या गोष्टी की महाराष्ट्राला एकदा सत्य काय ते कळू द्या। पुरावे आहेत म्हणजे हे बघा, एकतर आमच्या पक्षश्रेष्ठींनी कुणीही असं नाकारलेलं नाही की चौकशी होऊ नये। आमचं म्हणणं आहे की अजितदादांच्या घातपाताची चौकशी झाली पाहिजे। घातपात आहे का, तर मला 100% त्या बाबतीत शंका आहे। आणि शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी त्याची सीआयडी चौकशी लावलेली आहे, त्यांनी उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे याचं पत्र मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून दिलेलं आहे। त्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलावता येते का या संदर्भात पण चर्चा केलेली आहे। आणि आमच्या पक्षाचे जी वरिष्ठ फळी जे नेते आहेत त्यांनी कुठेही याबाबत दुमत व्यक्त केलेलं नाही। आमचं कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही, पण ह्या पेड न्यूज कुणी चालवल्या, कुणी सूत्रांची माहिती दिली हे आम्हालाच कळलं नाही। त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंतची ही भावना आहे की अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सखोल झाली पाहिजे। एखाद्या बाह्य कंपनीकडून करा। मी तर हे म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, माजी न्यायाधीश त्यांच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती गठीत करा। मी स्वतः अमित शहांची भेट मागितली, मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना तसं पत्र पण दिलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या बाबतीत नाराजीचा सूर असण्याचं काही कारणच नाही। आणि सूत्रांनी जर माहिती दिली तर असे कोण नेते नाराज आहेत त्यांची नावं सांगावी, म्हणजे आम्हाला त्यांच्याशी जाऊन विचारता येणार। मला नाही वाटत की याच्यात काही तथ्य असेल या बातमीमध्ये। बरं, पण आपल्याच पक्षामधले असे नेते आहेत जे म्हणतात की हा अपघात आहे आणि अपघातावरती राजकारण करू नका, शंका उपस्थित करू नका, तरी देखील तुम्ही किंवा रुपाली ठोंबरे पाटील जी असतील त्या सातत्यानं असा सूर धरतायत का? असं कुठल्या नेत्यानं असं म्हटलेलं नाही। स्वतः छगन भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की हा विमान अपघात आहे। मग आता आणखी कोणी म्हटलंय का? मी तर नाही ऐकलं की हा फक्त ऍक्सिडेंट आहे, याच्याबद्दल कोणी बोलू नका। कोणी मला नाव तर सांगा, तुम्हीच सांगा नाव, एक नाव सांगा ना जी। मला नाव तर सांगा की वरिष्ठ नेत्यांमध्ये या नेत्यांचं असं असं म्हणणं आहे की हा घातपात नाही आहे, हा अपघात आहे, त्यामुळे हा विषय बंद करा, असं कोणीतरी म्हटलं असेल तर सांगा। मी त्यांना फोन करून विचारतो की तुम्हाला शंका नाही का म्हणून। मला वाटत नाही याच्यात काही तथ्य असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकच मागणी आहे की या सगळ्या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे। आमचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, आमचा केंद्राच्या नेतृत्वावर सुद्धा विश्वास आहे की अजितदादांचं, मी तर पहिल्या दिवसापासून म्हणतो की अजितदादांचं जाण्याचं दुःख जितकं
आम्हाला झालं, जितकं कुटुंबियाला झालं तितकं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांना पण झालं. बरं. हे सगळं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमच्या मनात काही शंका नाही. आमच्या मनात ही शंका आहे आणि आम्हाला वरिष्ठ नेत्यांकडून असं कोणी नाराज असेल असं मला वाटत नाही. बरं, पण अमोलजी, रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत जे काही आरोप केलेले आहेत किंवा ज्या काही शंका उपस्थित केल्या त्यावर तुमची काही प्रतिक्रिया? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, रोहित पवारांनी दादांच्या मृत्यूबद्दल ज्या काही शंका व्यक्त केल्या असतील त्याला मी खुलं समर्थन दिलंय. पण त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही राजकीय जे अँगल आहे त्याला राष्ट्रवादीचं कोणीच समर्थन केलेलं नाही. त्यांनी ते राजकीय त्यांच्या भूमिका मांडायला त्यांना सर्वस्वी अधिकार आहे. आम्ही त्यावर काही बोललोय का? अजिबात बोललेलो नाही. पण त्यांनी जो स्टँड घेतला आहे, त्यांनी पण मागणी लावून धरलेली आहे. त्याबद्दल मी तर सांगतोय की त्यांनी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे की त्यांनी इतकं मोठं इनपुट काढलं. ब्लॅक बॉक्सचा डेटा अद्यापही सार्वजनिक अजून झाला नाही, त्याबद्दल मी साधारणपणे विचारतोय प्रश्न. त्याच्यामुळे त्यांची पत्रकार परिषद हा पार्ट वेगळा, आम्ही मांडलेल्या भूमिका हा पार्ट वेगळा. पण त्या एकच आहेत. त्यामुळे रोहित पवार जे म्हणाले पत्रकार परिषदेत की हा 100% घातपातच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि तुमच्या पक्षातले फक्त अमोल मिटकरीजी, तुम्ही आणि रुपाली ठोंबरे पाटीलजी ह्या तुम्ही दोघांनी हा संशय सुरुवातीला व्यक्त केला. त्यामुळे असा सूर मोठो एक मिनिट. रुपाली ठोंबरे ह्या प्रवक्त्या होत्या, त्या शंका व्यक्त करतायत का? तर हो, मी आमदार म्हणून शंका व्यक्त केली, कारण माझं दादांचं रिलेशन खूप क्लोज होतं आणि तेवढा माझं त्यांच्याशी अटॅचमेंट, हार्टली अटॅचमेंट होती. दुसरी गोष्ट, छगन भुजबळ साहेबांनी पण ही शंका उपस्थित केली. अनिल भाईदास पाटील हे पण या बाबतीत बोलले. त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी या बाबतीत बोलले. फक्त झिरवाळ साहेबांनी पण पहिल्या दिवशी ही शंका मांडली होती. त्याच्यामुळे आम्ही एक ते दोघंच मांडतोय असं नाही, प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं की घातपाताची चौकशी झाली पाहिजे, तटकरे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं. त्याच्यामुळे काय याच्यात वेगळं मला वाटत नाही काही असेल म्हणून. बरं, धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूजकडे मांडली त्यासाठी.